थँक्यू. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात, कासपटार टेनिस बॉल क्रिकेटचा आणि सातारा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा हा आवाज पारंबे गावचा आपण ऐकलात. सचिन शेडगे सरांना जे गाण्यांचे चांगले लेखक आहेत आणि किंबहुना एक चांगले समालोचक आहेत, त्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात. मॅचला होईल सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. एका बाजूला संघ आहे केळवली तर एका बाजूला संघ आहे कातवडी बुद्रुक. या मॅचला होईल सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. एका बाजूला राम देवरे तर एका बाजूला प्रतीक लोटेकर ही प्रारंभिक जोडी, तर योगेश केरेकर यांच्या हाती बॉल आहे. पहिल्या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव नाहीये. बॉल क्रमांक दुसरा एक लाजवाब फटका, अप्रतिम आणि लाजवाब बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावांसाठी होतोय फरार. आलाय तो षटकार. फटक्यामध्ये नजाकत होती, फटक्यामध्ये क्वालिटी होती, फटक्यामध्ये ताकद होती, फटक्यामध्ये वजन होतं. फटका बहारदार होता, शानदार होता, बहारदार होता आणि हा बहारदार फटका सरळ सीमारेषेच्या पार चाललाय. 6 धावांसाठी एक पाय पुढे काढला आणि त्यानंतर फक्त बॉल फ्लिक केला. मनगटाचा झटका, 6 धावांचा फटका. आणखीन एक बॉल त्याच दिशेने खेळलाय आणि हाई बॉल सीमारेषा चिरतोय. सरळ 4 धावांसाठी एक चांगला फटका आलाय. राम देवरे यांनी आपला स्वाभाविक खेळ करायला सुरुवात केली आहे. सुरुवातीचा बॉल थोडासा अडकत खेळला, परंतु त्यानंतर राम देवरे या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावू लागलं. ही वादळापूर्वीची शांतता होती पहिल्या बॉलच्या पाठीमागे आणि त्यानंतर या वादळाचा सपाटा पहा. तब्बल 2 बॉलवरती 2 मोठे फटके. योगेश केरेकर यांच्यावरती आक्रमण चढवलं आणि हा हल्ला किती भयानक आहे. हा भीषण हल्ला योगेश केरेकर यांच्यावरती चढवला. 3 बॉल टाकलेत आणि 10 धावा खर्च केलेल्या आहेत. एका बाजूला प्रतीक लोटेकर हे नॉन स्ट्रायकर एंडला आहेत, गोलंदाज सय्यार. योगेश केरेकर हे नामवंत आहेत, चर्चेमध्ये असणारे खेळाडू. कमी गतीचा बॉल, सी कॉर्नरला बॅकअप नाहीये आणि हाई बॉल सीमारेषेच्या पलीकडे. ताकदीचा वापर, टायमिंग आहे प्रॉपर. बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावांसाठी राम देवरे यांची बॅट आज मैदानाच्या आतमध्ये तळपलेली आहे आणि आज एक चांगला खेळ त्यांनी टीमसाठी केला आहे. वैयक्तिक 14 बनवलेले आहेत. 4 बॉल त्यांनी आतापर्यंत खेळले आणि एका बाजूला बॅटिंग करत असताना टीम कातवडी बुद्रुकसाठी चांगली सुरुवात. एका बाजूला केळवली टीमने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला, परंतु आतापर्यंत हा निर्णय थोडासा महागडा. अंगावरती छोट्या उसळीचा पायांवरती बॉल आहे. पंचांकडे मागितली आहे दाब, कोणतीही नाहीये धाव. धाव फलक्या स्थिरावली आहे 14 वरती. 5 बॉलचा खेळ संपला. 14 वरती 0. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येईल. योगेश केरेकर पुन्हा तयार होतील या अंतिम बॉलला घेऊन. योगेश केरेकर, काही बॉल महागडे, काही बॉल चांगले. विकेटचा शोध अद्यापही संपला नाहीये. राईट आर्म ओव्हर द विकेट राम देवरे यांच्यासाठी. पायांचा वापर करत सरळ बॅटने हा स्ट्रोक पुढे खेळलाय. क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत त्यांचा अडवण्याचा प्रयत्न ठरतोय निष्फळ आणि हाई बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. सरळ 4 धावांसाठी सीमारेषा तोडून फोडून भेदून फरार होतोय 4 धावांसाठी आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षकांवरती जी बंधन आहेत त्या बंधनाचा फायदा राम देवरेंनी चांगल्या प्रकारे घेतला. पायांचा वापर, टायमिंग प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक सरळ बॅटने आणि 30 यार्ड वर्तुळ फक्त क्लिअर केलं. पॉवर प्ले म्हणजे काय मित्रांनो? पॉवर प्ले म्हणजे फक्त तुम्हाला 30 यार्ड वर्तुळ क्लिअर करायचं असतं आणि तेच आज मैदानाच्या आतमध्ये राम देवरे यांनी केलं. 18 वरती 0. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. म्हणजे पॉवर प्लेमध्ये जर तुम्ही 30 यार्ड वर्तुळाच्या वरतून जर बॉल टोलवले तर निश्चित तुम्हाला 4 धावा या मिळतातच, कारण फक्त बॅकअपला संपूर्ण मैदानात 2च खेळाडू असतात बाहेर. त्याच्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये खेळाडू नाही आहेत बॅकअपला, त्या क्षेत्रामध्ये जर फक्त तुम्ही पॉवर प्ले क्लिअर केला ना तर तुम्हाला 4 धावा मिळतात आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये राम देवरे यांनी केलं. याला असं म्हणतात ना पॉवर प्लेचं षटक, आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये या प्रकारची फलंदाजी तुम्हाला करावी लागते. परंतु एका बाजूला कातवडी बुद्रुक या टीमला कमबॅक करावं लागेल, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये याच टीमने ओसंडून धावा खर्च केलेल्या आहेत. धावसंख्येची गती वाढली, कमी करायची आहे आणि त्याचबरोबर विकेटही घ्यायची आहे. अक्कू टप्प्याचा बॉल.
एका वेगळ्या धाडणीचा स्ट्रोक, परंतु दोन क्षेत्ररक्षकांमध्ये होती फार मोठी दरी. याच दरीतून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धाव्यांसाठी. आयुष्य असो किंवा क्रिकेट, दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही आणि या बॉलने ही दुःखाची दरी पार केली. या दोन क्षेत्ररक्षकांमधली दरी पार केली आणि बॉलने ओलांडली सीमारेषा सरळ 4 धाव्यांसाठी. धावसंख्येचा वेग एका बाजूला वाढत चाललाय, कमी होण्याचं नाव घेत नाहीये. सतीश एका बाजूला आहेत. सतीश चर्चेमध्ये असणारे खेळाडू आहेत टीम केळवलीचे. उजबस्तीच्या बाहेरचा बॉल, पंचाने सांगितलं की वाईट बॉल, अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. धावसंख्या पुढे सरसावते आणि धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 23 धावा 0 गडी बाद. एका बाजूला ज्या प्रकारचा खेळ प्रतीक लोटेकर यांनी केला, एकच बॉल खेळला 4 धावा अंकित केल्यात. म्हणजे दोन्ही बाजूने आक्रमण, हे मनसुबे आहेत बॅटिंग करताना टीम कातवडी बुद्रुक या टीमचे. आणि पुन्हा एकदा प्रयत्न निष्फळ ठरतोय. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाव्यांसाठी. बॉल अडवण्याचा अंदाज चुकला आणि हा बॉल चालला सीमारेषा पार. धावा मिळतात 4. आलाय तो चौकार. हा दिलासा देणारा चौकार आहे टीम कातवडी बुद्रुकसाठी. दोन्ही बाजूने आक्रमण, आपटलेला बॉल आणि आपटलेल्या बॉलवरती पहा एका वेगळ्या प्रकारचा स्ट्रोक खेळला आणि हा टिपिकल फटका प्रतीक लोठेकर यांचा चाललाय सीमारेषा पलीकडे. आता हा फटका समोरच्या बाजूला, खेळाडू वेगाने आले लॉंग ऑफचे, लॉंग ऑनला आणि बॉल थांबवला. 1 धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. म्हणजे या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येक बॉलमध्ये तुम्हाला मिश्रण हे अंमलात आणावं लागेल. म्हणजे व्हेरिएशनला फार महत्त्व आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही एखादा बॉल टाकता आणि त्याच्यामध्ये कोणतं मिश्रण अंमलामध्ये आणताय याला महत्त्व आहे. आणि सतीश यांच्याकडे ती क्षमता आहे. अनेक प्रीमियर लीग खेळलेत, 1 गाव आकाराचं क्रिकेट खेळत आलेले आहेत. एका बाजूला हा दणदणीत दानपट्टा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना कातवडी बुद्रुकचा राम देवरे. 7 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत 18 कुठलेले आहेत. एका बाजूला प्रतीक लोटेकर 3 बॉल 9. सतीश यांचे शेवटचे अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. आणि हा बॉल ताकदीचा वापर करत पाठवलाय मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे. मोठ्या फटक्यांची ललकारी, फटका आहे भारी. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धाब्यांसाठी. आलाय तो षटकार. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये राम देवरे गोलगट्टम लकडपट्टम देत दनादन फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू केली आहे. थांबण्याचं नाव घेत नाही आणि हाई बॉल सीमा पार. धावा मिळत आहेत 6. आलाय तो षटकार. हा आणखीन एक मोठा फटका, नाही होणार धाबांचा तोटा. मोठ्या फटक्यांचा कहर धावसंख्येला येतोय बहर. राम देवऱ्यांच्या बॅटमधून लागोपाठचा आणखीन एक षटकार येतोय. आणि ज्या प्रकारे राम देवरे आज मैदानाच्या आतमध्ये बरसलेले आहेत, 30 धावा आतापर्यंत कुठलेल्या आहेत. मोठे मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळलेत आणि मोठ्या फटक्यांचा धिंगाणा आज मैदानाच्या आतमध्ये कातवडी बुद्रुकचे खेळाडू राम देवरे यांनी घातलाय. हाय बॉल पहा, उजव्या स्टीच्या बाहेरचा ताकदीचा वापर, टायमिंग आहे प्रॉपर. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धाव्यांसाठी. कातवडी बुद्रुकचा दणदणीत फटक्याचा दानपट्टा मैदानाच्या आतमध्ये आणि त्या दानपट्ट्याचं नाव आहे राम देवरे. हा क्रिकेटचा दानपट्टा मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे त्यांनी फिरवलाय, मोठ्या फटक्यांचा सपाटा लावलाय. 40 वरती 0. अजूनही या सत्र क्रमांक 1 मध्ये 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. आणि ज्या प्रकारे आतापर्यंत जर आपण सर्वाधिक मोठी धावसंख्या वैयक्तिक पाहिली ना, तर ती 38 धावांची आहे किरण जाधव सारखं कडववाडी यांची. आणि त्यानंतर सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या मोठी कोणी उभारल्या तर ते नाव आहे राम देवरे. ओव्हर नंबर 3 साठी टीम केळवली या टीम कडून शरद केरेकर यांचा हा बॉल लॉंग ऑफला हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दशक. सरळ 6 धाव्यांसाठी हा आणखीन एक मोठा टोला आलाय. आणि मैदानाच्या आतमध्ये प्रतीक लोटेकर आणि राम देवरे यांच्या बॅटचा बोलबाला. मैदानाच्या बाहेर हाई बॉल पाठवून दिलाय सरळ 6 धाव्यांसाठी. फटका प्रतिम होती, जागा बनवली हा फटका खेळण्यासाठी आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरतून हा आता मैदानाच्या डाव्या बाजूला बॉल हवेत खेळला. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलच्या दिशेने, परंतु झेल काय होऊ शकली नाहीये. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव आली आहे. एक तरफ कुवा दुसरी तरफ खाई, अशा प्रकारची बॅटिंग आहे. गोलंदाजाला हाच प्रश्न पडला असेल की दोन्ही बाजूने आक्रमण आहे, दोन्ही बाजूचं आक्रमण थांबवायचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चांगली गोलंदाजी करायची आहे.
परिस्थितीवरती आज मात करावी लागेल शरद केरेकर. क्षमता आहे शरद केरेकर यांच्याकडे. केवली टीमसाठी अनेक वर्ष क्रिकेट खेळत आलेले आहेत, परंतु एका बाजूला राम देवरे, अनुभव आहे, ताकद आहे, टायमिंग आहे. अशा फलंदाजांना थांबवायचं आहे. या ओव्हरमध्ये अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. राऊंड द विकेट पुन्हा तयार होत आहेत शरद केरेकर. 2 बॉलच्या पाठीमागे 7 त्यांनी दिलेले आहेत, धावा खर्च केल्यात. बॅटची कणा, याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. पाठीमागे आमच्या बरोबर घडलंय काय याचा विचार न करता पुढे काय चांगलं करता येईल ना याचाच प्रयत्न आता टीम केळवलीला करावा लागेल. कारण पाठीमागच्या गोष्टींचा विचार करत बसलो ना तर भविष्याची प्रगती थांबेल. त्यामुळे पाठीमागच्या गोष्टींचा विचार करून जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये चालत नाही. पुढे काय चांगलं करता येईल ना याचाच प्रयत्न केला पाहिजे आणि तोच प्रयत्न आता टीम केळवलीने सुरू केला आहे. 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल आलाय तो निर्धाव. म्हणजे या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. गोलंदाजीमध्ये असणारी वैशिष्ट्य, विविधता ही तुम्हाला अंमलात आणावी लागते. जे मिश्रण आहे त्या मिश्रणाला सोबत घेऊन तुम्हाला गोलंदाजी करावी लागते. कधी वेगाने, कधी कमी वेगाने, कधी ऑफ कटर, कधी लेग कटर, कधी पाठीमागे, कधी पुढे. म्हणजे सातत्याने तुम्हाला काही ना काही गोष्टी गोलंदाजी करताना कराव्या लागतात. गोलंदाज तयार शरद केरेकर. ताकदीचा वापर केला, लांबी कमी पडली आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने धावलेत, परंतु अखेरकार हा झेल होऊ शकला नाही. आणि निश्चित या काही अपुऱ्या संध्या आहेत ना त्या संध्यांचा फायदा टीम केळवलीला घ्यावा लागेल. कारण जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देती है. त्यामुळे पुढच्या बॉलवरती किंवा पुढच्या ओव्हरमध्ये संधी मिळेल याचा नेम नाही. त्यामुळे जी संधी लाभली आहे त्या संधीचा फायदा घेता आला पाहिजे. फायदा हा संधीचा घेतला पाहिजे, माणसाचा नाही. परंतु या ज्या संधी आहेत ना त्या संध्यांचा फायदा आता खेळाडूंनी घेतला पाहिजे. एका बाजूला 50 धावा धावफलकावरती लागत आहेत. एका बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे टीम कातवडी बुद्रुकच्या. समोरच्या बाजूला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने आणि आता पकडली आहे कॅच. पहिला प्रयत्न, दुसरा प्रयत्न, तिसरा प्रयत्न आणि मग पकडला तो झेल. म्हणजे प्रत्येक प्रयत्नामध्ये यश मिळेल असं नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण हा प्रयत्न असतो आणि अखेरकार तो प्रयत्न सुरू ठेवला नितीन आणि अखेरकार मोकळा श्वास घेतला. एका दुसऱ्या क्षणाला असं वाटलं होतं की झेल हातामधून निसटतो की काय, परंतु मोठ्या विकेटचं पतन राम देवरे यांनी बनवल्या. तब्बल 33 धावा 13 बॉलमध्ये. जबरदस्त खेळ त्यांच्या बॅटमधून. या स्पर्धेमधलं वैयक्तिक सर्वाधिक मोठ्या धावा दुसऱ्या क्रमांकाच्या कोणी बनवल्या तर ते नाव आहे राम देवरे. पहिल्या क्रमांकाच्या धावा कोणी बनवल्या तर 38 धावा होत्या किरण जाधव यांच्या आणि राम देवरे यांच्या आहेत 33 वैयक्तिक. डबल फिगर मधली मोठी धावसंख्या. शेवटच्या षटकासाठी आलेले आहेत आता संतोष. फुल टॉस बॉल आणि फुल टॉसला क्रिकेटमध्ये माफी नाही, परंतु खराब शॉट सिलेक्शन दुजोरा मिळालाय तो विकेटचा. लांबी कमी पडली आणि मोबदला भोगावा लागतोय तो विकेटने. फलंदाज माघारी. आणि फलंदाज जातील माघारी. समाप्त झाली आहे ज्यांची पारी. प्रतीक लोटेकर. प्रतीक लोटेकर यांनी 16 कुठल्या मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारची सुरुवात हवी होती टीम कातवडी बुद्रुकला त्या प्रकारची सुरुवात त्यांनी करून दिली आणि त्यानंतर आता माघारी चाललेले आहेत. एक चांगला झेल सीमारेषेलगत पकडला. ज्या चुका टीम केळवलीने केल्या ना सुरुवातीला त्या चुका आता सुधारवलेल्या आहेत टीम केळवलीने. हे चांगल्या क्रिकेटचं लक्षण आहे आणि किंबहुना टीम केळवलीने या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष दिलेलं आहे की इथून पुढे आम्हाला एकही झेल सोडायचा नाहीये. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उमेश देवरे. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी चाललेला आहे. उमेश देवरे मधल्या फळीमध्ये आलेले आहेत. आता पाहावं लागेल की मधल्या फळीमध्ये ही जोडी किती धावा कुठतीये, कारण धावांना फार महत्व आहे. समोरच्या बाजूला प्रहार चढवलाय क्षेत्ररक्षक वेगाने, परंतु बॉलच्या खाली पोहोचू शकलेले नाहीये. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. धावसंख्या पुढे सरसावेल. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये ज्या प्रकारचा धावसंख्येचा मोठ्या फटक्यांचा कहर आपण पाहिला होता, धावसंख्येला बहर येताना पाहिला, परंतु ओव्हर नंबर 3 मध्ये ज्या प्रकारे कमबॅक झालं टीम
केळवली या टीमकडून आणि शरद केरेकर यांचा पहिला बॉल जर तुम्ही वगळला ना तर बाकीची गोलंदाजी त्यांनी बहरदार केली. त्यानंतर संतोष आले आणि संतोष देखील चांगलं काम करतात मैदानाच्या आतमध्ये. परंतु सुरुवातीच्या षटकांचा खेळ आपण पाहिला तर टीम कातवडी बुद्रुक, राम देवरे, प्रतीक लोटेकर जबरदस्त बॅटिंग या जोडीने केली आणि किंबहुना ज्या प्रकारची सुरुवात या जोडीने करून दिली ना ती बहारदार होती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि टॉससाठी विनंती आपण करूया. सेकंड फेरीचा टॉस यानंतर होत आहे आणि सेकंड फेरी आपण खेळवत आहोत. यानंतरची मॅच आहे बोर्णे विपक्ष कडबवाडी सारकळ. आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस होत आहे. आपण टॉससाठी या द्वितीय फेरीचा हा सामना आहे. शेवटचा एकच बॉल शिल्लक आहे. धावफलकावरती आहे 53 धावा. बॅक टू द बॉलर आणि क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनचे. बॉलवरती येतील. एकच सिंगल धाव मिळेल. दुसरीच्या प्रयत्नांना यश मिळणार नाही. 54 धावा धावफलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करताना आणि या षटकामध्ये 4 धावा देत 2 गडी गारद केलेले आहेत. संतोष जांगळे यांनी जबरदस्त कामगिरी केली आणि किंबहुना स्लॉग ओव्हरमध्ये कमी धावसंख्येचं षटक त्यांनी हाताळलं. 54 धावा झालेल्या आहेत. 55 धावांचे लक्ष आहे. टीम केळवली या टीम समोर येणारे बॉल 24. आपण करूया टॉस. टॉस आहे बोर्णे विपक्ष सारखं कडववाडी. आपण टॉससाठी या. आपण रिपोर्टिंग करा. हा टॉस होतोय. तानाजी दादा जाधव यांच्या शुभासे आपण टॉस करत आहोत.
12. एक षटकानंतर 12 रन. निश्चित एका षटकाचा खेळ संपलेला आहे. सत्र क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. 12 वरती 2 अशी सुरुवात आहे आणि ज्या प्रकारची सुरुवात बॅटिंगमध्ये केली होती, लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 षटकार मारले होते. बॅटिंग करत सतीश यांनी ज्या प्रकारे सुरुवात केली, आज मोठा खेळ करू शकले नाही. झटपट एक वादळी खेळी संपुष्टामध्ये आली आणि त्यानंतर उमेश देवरे यांनी त्यांची विकेट घेतली आणि किंबहुना 2 फलंदाजांना माघारी पाठवलं शेवटच्या 4 बॉलमध्ये आणि किंबहुना धावफलकावर धावा आहेत तब्बल 55 धावसंख्येचा पाठलाग करताना 12. परंतु आता शरद केरेकर, अनिकेत केरेकर यांना चांगला खेळ करावा लागेल. ज्या प्रकारे सतीश यांनी सुरुवात केली होती त्याच प्रकारचे फटके खेळावे लागतील, कारण 55 धावांचं लक्ष आहे. ओव्हर नंबर 2 साठी प्रणित चिकणे यांच्यावरती जबाबदारी दिली. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे, अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. प्रणित चिकणे यांनी पहिलाच बॉल नकारात्मक टाकलेला आहे. शरद केरेकर एका बाजूला, अनिकेत केरेकर यांची आज बॅट चालणं फार महत्त्वाचे आहे. डावखुरे हाताचे फलंदाज आहेत. अनिकेत केरेकर बॅटिंगसाठी तयार होतात. एका बाजूला प्रणित चिकणे. डावेस्टी सोडून जाणारा बॉल आहे का? हो, निश्चित पंच सांगतात की हो, हा डावेस्टीच्या बाहेरचा बॉल आहे, अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. आपण चर्चा करतोय संपूर्ण मॅच बद्दल. सुरुवात धमाकेदार केली टीम केळवलीने धावसंख्येचा पाठलाग करताना, परंतु याच्यामध्ये सतीश यांना सातत्य ठेवता आलं नाही आणि पंचांनी इथे कोणती हालचाल केली नाही. हा निर्धाव बॉल आहे आणि प्रणित चिकणे यांनी अखेरकार योग्य बॉल टाकलाय आणि किंबहुना 2 बॉल लागोपाठचे वाईट होते, त्यानंतरचा हा निर्धाव बॉल टाकलाय. धावफलकावरती आपण जाऊया. 14 धावा आलेल्या आहेत. 55 धावसंख्येचा पाठलाग करायचा. सुरुवात चांगली झाली आहे, परंतु त्याच्यामध्ये या मधल्या फळीतल्या खेळाडूंना सातत्य ठेवावं लागेल. एका वेगळ्या धाडणीचा फटका, छोट्या उसळीचा बॉल, स्ट्रायकर इनला फेक आणि या बॉलच्या पाठीमागे धावा मिळतील तब्बल 1. आता शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. प्रणित चिकणे पुन्हा तयार. आता ओव्हर द विकेट आलेले आहेत. या अगोदर राऊंड द विकेट होते, म्हणजे जिथे डावकुरे हाताचे फलंदाज बॅटिंगला येत आहेत त्यावेळेस राऊंड द विकेट जात आहेत आणि ज्यावेळेस उजव्या हाताचे फलंदाज येत आहेत त्यावेळेस ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत. म्हणजे गोलंदाजालाही मुभा असे दोन्ही एंडने गोलंदाजी करण्याची आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये प्रणित चिकणे यांनी केलाय. परंतु एका बाजूला धावसंख्येचा वेग मंदावलाय, तो वाढवावा लागेल आणि धावसंख्येचा वेग तेव्हाच वाढेल ज्यावेळेस फलंदाज मोठे फटके खेळतील. अन्यथा 2 षटकांच्या पाठीमागे आव्हान वाढेल, कडवी झुंज द्यावी लागेल, कारण ओव्हरमध्ये 1-2 मोठे फटके येणं फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस कातवडी बुद्रुकने बॅटिंग केली होती, पहिल्या ओव्हरमध्ये 1 षटकार 3 चौकार आले होते. ओव्हर नंबर 2 मध्ये तब्बल 2 चौकार 2 षटकार आले होते. म्हणजे या 2 ओव्हरमध्ये जी फलंदाजी केली आहे ना, ती फलंदाजी करावी लागेल. ओव्हर नंबर 3चा पहिला बॉल जर तुम्ही पाहिला तर षटकार आला होता, परंतु हा बॉल चाललाय सीमा रेषा तोडून फोडून भेदून, क्षेत्ररक्षकाला बॉलने दिलाय गुंगारा, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4, आलाय तो चौकार. म्हणजे मोठ्या फटक्यांमध्ये टीम केळवलीला सातत्य ठेवावं लागेल. आणि हा फटका बा उजव्या स्थितीच्या बाहेर, ताकदीचा वापर आणि वेगाने बॉल सीमारेषा पलीकडे, सीमारेषा चिरतोय 4 धाब्यांसाठी. 23 धावा 2 गडी बाद. मॅच कंट्रोल करण्याचा प्रयत्न आता केळवली संघ करतोय. एका बाजूला शरद केरेकर 8 वरती, अनिकेत केरेकर 1 वरती. शेवटचा बॉल शेष प्रणित चिकणे.
मैदानाच्या डाव्या बाजूला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावला. धक्का क्रमांक लागलाय. तिसरा आणि फलंदाज माघारी जातील. शरद केरेकर ज्यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला ते देखील माघारी जात आहेत, परंतु आता येणाऱ्या फलंदाजांवरती फार मोठा दारोमदार आहे. आठ बॅटचा टोला आहे मैदानाच्या डाव्या बाजूला. क्षेत्ररक्षक आहे सीमारेषे लगत. बॉलची फेकी केली जाईल. चोवीस धावा 3 गडी बाद. 55 धावसंख्येचा पाठलाग करायचा. एका बाजूला रिक्वायर्ड रन रेट आहे 16.91चा आणि एका बाजूला आपण चर्चा करतोय ना की याचा विचार आज प्रखरतेने करावा लागेल. तुम्ही ज्या गोष्टीमध्ये तरबेज आहात त्याच गोष्टी फार महत्वाचा आणि हा एक तरबेज फटका सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं ना जहां जिंदगी हाराना चाहती है लेकिन मैं लड़ना चाहता हूं. धावफलकावरती आहे 33 धावा 5 गडी बाद. आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि मॅच जिवंत आहे. 33 वरती 5 अशी स्थिती आहे. एका बाजूला आपण चर्चा करतोय ना की 55 धावांचं लक्ष आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना आतापर्यंत बनलेले आहेत 33 म्हणजे बनवायचे आहेत 22. येणारे बॉल 7 आणि मैदानाच्या आतमध्ये शुभम
अनिकेत आणि सौरभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे, माफ करा. आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते 6 आणि 6 बॉलच्या पाठीमागे 22 धावांची गरज आहे. टीम केळवलीला प्रयत्नांची पराकाष्ठा आज करावी लागेल. सर्वोत्तम प्रयत्न या जोडीला करावा लागेल, कारण 6 बॉलमध्ये 22 धावा तब्बल कुटायच्या आहेत. अभी नहीं तो कभी नहीं, कमजोरी को ताकत में तब्दील करता है, राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है. एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. आणि याच विचारधारेने आज चांगला खेळ करावा लागेल. 6 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 22 धावा. गोलंदाज तयार आणि हा बॉल हवेत खेळलाय. डीप मिड विकेटला बॉल सरळ चाललाय. सीमा रेषेच्या पलीकडे जंग हत्यारों को लगता है, इरादों को नहीं, राह के कांटे चुभते नहीं, बड़ी छलांग मारना सिखाते हैं और इस गेंद की छलांग सीमा रेखा के बाहर सीधा 6 रनों के लिए. वाटेत येणारे काटे तुम्हाला मोठी झेप घ्यायला शिकवतात आणि या बॉलची झेप सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी आता मॅच आली रंगात. गोलंदाज तयार, विनायक तयार, राईट आर्म राऊंड द विकेट. हा आणखीन एक फुल टॉस त्या दिशेने खेळलेला फटका आणि हाई बॉल सीमारेषा तोडतोय सरळ 4 धावांसाठी. बरसात से मुलाकात यूं ही नहीं होती, धरती को धूप से जलना पड़ता है और शोहरत के शिखर पर चढ़ने के लिए कभी घुटनों के बल भी चलना पड़ता है. आणि मैदानाच्या आतमध्ये 2 बॉलच्या पाठीमागे 10 आलेले आहेत. म्हणजे येणारे बॉल शिल्लक असतील इथून पुढे ते 4 आणि 4 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. 12 4 बॉल 12 ची गरज आणि निर्णायक क्षणी टाकलेला हा वाईड बॉल. 4 बॉल आणि +1 म्हणजे 4 बॉल 10 धावांची गरज. एका बाजूला असं वाटलं होतं की टीम कातवडी बुद्रुकने सामना कंट्रोल केलाय, परंतु एका बाजूला केळवली टीमने सामना कंट्रोल केला. एका बाजूला अनिकेत केरेकर यांची बॅट तळपली. आणखी एक फटका सी कॉर्नरला, क्षेत्ररक्षक तिथे नाहीयेत आणि हाई बॉल सीमारेषा चिरतोय. सरळ 4 धावांसाठी तू थोडासा सबर कर ले, इम्तिहान अभी जारी है, एक दिन वो भी आएगा और वक्त कहेगा चल अब तेरी बारी है. स्वतःची वेळ स्वतःला आणावी लागेल. एका बाजूला विनायक देवरे यांना चांगला खेळ करावा लागेल. 49 धावा धाव फलकावरती आल्यात, म्हणजे अवघ्या 6 धावांची गरज आहे आणि येणारे बॉल 3 आहेत. वेळ बदलायला आणि मॅचचं स्वरूप बदलायला वेळ लागत नाही आणि मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल 6 ची गरज. जो सामना होता 6 बॉल 22 वरती, तो आज आता आलाय 3 बॉल 6 वरती. पायांवरती आणखीन एक मोठा फटका आणि इथे विजयाचा कळस रवणारा अखेर हा फटका खेळला आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणि विजयाचा कळस रवणारा फटका अखेरकार अनिकेत केरेकर यांनी खेळला. काय बॅटिंग केले मित्रांनो. अनिकेत केरेकर याचा खेळ आवडला असेल ना तर एक क्रिकेटर म्हणून जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहे. 22 धावा कुठल्या, संकटाच्या खाली संकटातून संघाला बाहेर काढलं, संकटाच्या पेचामधून बाहेर काढलं संकट मोचक अनिकेत केरेकर. जबरदस्त खेळ आणि टीम कातवडी बुद्रुकच्या उंजळीमध्ये आलेला सामना पाण्यासारखा निघून गेला आणि अखेरकार केळवली संघाने हा सामना जिंकला. आणि 7 बॉल मध्ये 22 धावांचा झुंजार खेळ करणारा प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार चाललाय, ज्याने विजयाचा कळस रवणारा षटकार ठोकला. अनिकेत केरेकर प्लेअर ऑफ द मॅच. काय या खेळाडूने बहरदार खेळ केला, जबरदस्त कामगिरी, अप्रतिम खेळ उभा केला आणि ज्या सामन्यामध्ये पकड सैल होती टीम केळवलीची ती पकड मजबूत केली आणि काही बॉल राखून या पठ्ठ्याने हा सामना केळवलीला जिंकून दिलाय. आपण त्यांना देऊया सामनावीराचा पुरस्कार. आणि आज मात्र अनिकेत केरेकर यांनी सर्व क्रीडाप्रेमींच्या नजरा आपल्यावरती खेचून आणल्या. सुरुवातीला अडकत खेळणारा खेळाडू आणि त्या खेळाडूचा झंझावात आपण पाहिला. सचिनजी चोरगे यांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत आणि केळवली टीम कडून त्यांच्या खेळासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. आपल्या संघातील खेळाडूचं कौतुक केळवली टीमने देखील केलेलं आहे. ही ऊर्जा आहे आणि अनिकेत केरेकरने जबरदस्त खेळ केला. अशाच खेळामुळे एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो आणि आज केळवलीचा अनिकेत केरेकर